त्रैरूपी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा, आम्हावर आईची माया तुझी। विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या तू पालनहार, आश्रयदाता तू, भीतांचा भ्राता तू, ये रे देवा लाव नौका तू पार। ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त मनामनातून उफाळणारा चैतन्याचा एकच हुंकार। गुरुरायांच्या राजधानीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं जणू जनसागराला उधाण आलंय। कसली ओढ असावी बरं यांना। आज भौतिक सुखाच्या राशी प्रत्येकाच्या घरीदारी फुललेल्या आहेत, पण ते सारं सोडून प्रत्येकानं इथं का धाव घ्यावी? कारण एकच, श्री गुरूंशिवाय आयुष्याचा कोणी त्राता नाही। भौतिक वस्तूंनी पोट नाही भरत, आणि समजा भरलंच पोट तरी आत्म्याची भूक कशी शांत होणार? त्यासाठीच श्री गुरूंचे चरणकमल धरायला हवेत। या ओढीनं आज इथं प्रत्येक जण आलाय। आज गुरुवार म्हणजे श्री गुरूंचाच वार। हा अमृत योगही जुळून आलाय। खरं तर श्री गुरूंचा जन्म सोहळा मार्गशीर्ष पौर्णिमा कालात होतो। आज पौर्णिमा सायंकाळी 6:28 सुरू होतीये। ती उद्या शुक्रवार दिनांक 25 रोजी दुपारी 4:41 संपन्न होतीये। तरीही आजच जन्म सोहळ्याचं औचित्य का? तर धर्मसिंधू, निर्णय सिंधू आदी ग्रंथ आणि पुराण मतानुसार प्रदोषण्यापिनी पौर्णिमेला श्री दत्त जन्मोत्सव साजरा करावा असं वर्णिलं आहे। ही प्रदोषण्यापिनी पौर्णिमा आज असल्यानं आजच हा सोहळा इथं संपन्न होतोय। आजच्या दिवसाचं हे सौख्य काय वर्णावं? वातावरणात अनोखा उत्साह भरून राहिलाय। दुधडी भरून वाहणारी कृष्णाई चैतन्याच्या लाटांनी उधाणते। पहाटेचं मंगलमय वातावरण, सभोवती जरी अंधार आहे तरी या अंधाराला भयानता नाही। प्रत्येकाच्या मनात गाढ विश्वास आहे की हा अंधारही क्षणिक असेल। या अंधारातच भावभक्तीची ज्योत तेजाळते। श्री गुरूंची काकड आरती संपन्न होते। समोर पूर्वेच्या क्षितिजावर सहस्त्ररंग उधळत सूर्यनारायण येतो। प्रकाशाच्या शलाका वातावरणाचा रंग बदलत असतानाच मंदिरामध्ये षडोषोपचार पूजा सुरू होते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा
भक्तांची मांदियाळी आता श्री गुरूंच्या दर्शनाला अधीर झालीये. या मनोहर पादुकांचं दर्शन घ्यावं, नतमस्तक व्हावं हेच आयुष्यातलं सार्थक. बहुतांश भक्तांकरवी श्री गुरु पादुकांवर पंचामृत अभिषेक घातले जात आहेत. स्निग्ध थंड असं हे पंचामृत या श्री पादुकांवरून ओघळताना भक्तांची तप्त मनही तशीच स्निग्ध शांत होत जातात. हा ओलावस्त्र प्रत्येक मनाला हवा असतो. पंचामृत म्हणजेच बलवर्धकतेचं प्रतीक. जे जे पौष्टिक सकस आहे ते ते श्री गुरुपदी समर्पित करावं हाच भक्तांचा कोमल भाव. ओम श्री गुरुदेव दत्त.